11वी केमिस्ट्रीमध्ये आपण आज नवीन चॅप्टर चालू करणार आहोत. 15 नंबरचा चॅप्टर आहे, ज्या चॅप्टरचं नाव आहे हायड्रोकार्बन. कुणाला म्हणतात हायड्रोकार्बन? त्या नावामध्येच डेफिनेशन लपलेली आहे. हायड्रोकार्बन या शब्दाचे मी 2 पार्ट करतो. हायड्रो म्हणजे हायड्रोजन, कार्बन ज्या कंपाऊंड मध्ये फक्त कार्बन आणि हायड्रोजनच असतात त्यांना आपण हायड्रोकार्बन असे म्हणतो. द कंपाऊंड कंटेनिंग ओनली कार्बन अँड हायड्रोजन इज नोन ॲज हायड्रोकार्बन्स. कुणाला म्हणतात हायड्रोकार्बन्स? द कंपाऊंड कंटेनिंग ओनली कार्बन अँड हायड्रोजन, ज्याच्यामध्ये फक्त कार्बन आणि हायड्रोजन हे 2च एलिमेंट असतात त्यांना म्हणा हायड्रोकार्बन्स. हायड्रोकार्बन्स आर क्लासिफाइड इनटू 3 टाइप्स. त्याच्यात आहे पहिलं अल्केन. जनरल फॉर्म्युला CnH2n+2. एग्जाम्पल CH3-CH3. द aliphatic सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन कंटेनिंग कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड, ज्याच्यामध्ये कार्बन आणि कार्बन मध्ये सिंगल बॉन्ड असतो त्याला म्हणा अल्केन. जनरल फॉर्म्युला CnH2n+2. एक्झाम्पल CH3-CH3 इथेन. द aliphatic सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन कंटेनिंग कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड इज नोन ॲज अल्केन. ज्याच्यामध्ये कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड असतो त्याला आपण सॅच्युरेटेड म्हणतो. ज्याच्यामध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्ड किंवा ट्रिपल बॉन्ड असतो त्याला आपण अनसॅच्युरेटेड असं म्हणतो. दुसरा प्रकार आहे अल्कीन. जनरल फॉर्म्युला आहे अल्कीनचा CnH2n. जनरल फॉर्म्युला काय? CnH2n. आणि एक्झाम्पल आहे CH2 डबल बॉन्ड CH2. द aliphatic अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. कसला? द aliphatic unsaturated hydrocarbon containing carbon carbon double bond is known as alkene. कुणाला म्हणतो अल्कीन आपण? अनसॅच्युरेटेड आणि सॅच्युरेटेड कोणाला म्हणायचं?
ज्याच्याकडे सिंगल बॉन्ड असतो त्याला सॅच्युरेटेड म्हणा, ज्याच्याकडे डबल किंवा ट्रिपल बॉन्ड असतो त्याला. ह्याच्या डेफिनेशनची सुरुवात कशी करायला मी? द अलिफॅटिक unsaturated hydrocarbon containing carbon carbon double bond is known as alkene. General formula CnH2n. Example CH2 double bond CH2 ethene. Aliphatic saturated hydrocarbon containing carbon carbon single bond is known as alkane. The aliphatic unsaturated hydrocarbon containing carbon carbon double bond is known as alkene. The aliphatic unsaturated hydrocarbon containing carbon carbon triple bond. काय? The aliphatic unsaturated hydrocarbon containing carbon carbon triple bond is known as alkyne. आता मी एकदा सगळ्या डेफिनेशन सांगतो आणि मग लिहून देतो. हायड्रोकार्बन कोणाला म्हणायचं बघा? द कंपाऊंड कंटेनिंग ओनली कार्बन अँड हायड्रोजन इज नोन ॲज हायड्रोकार्बन. क्लासिफिकेशन. Hydrocarbon are classified into 3 types. Number 1 alkane, number 2 alkene, number 3 alkyne. Alkane कुणाला म्हणायचं बघा? The aliphatic saturated hydrocarbon containing carbon carbon single bond is known as alkane. जनरल फॉर्म्युला CnH2n plus 2 आणि एक एक्झाम्पल CH3-CH3 इथेन. अल्केन. द aliphatic unsaturated hydrocarbon containing carbon carbon double bond is known as alkene. General formula CnH2n, CH2 double bond CH2 ethene. Alkyne. The aliphatic unsaturated hydrocarbon containing carbon carbon triple bond is known as alkyne. General formula CnH2n minus 2. Example CH triple bond CH. समजते सगळ्याला? घ्या लिहून. हायड्रोकार्बन. The compound containing only carbon and hydrogen. The compound containing only carbon and hydrogens is known as hydrocarbon.
एक ओळ जागा सोडा, खाली लिहा हायड्रोकार्बन आर क्लासिफाइड इनटू 3 टाइप्स. Hydrocarbon are classified into 3 types. Number 1, alkane. Number 2, alkene. Number 3, alkyne. परत एक ओळ जागा सोडून टाका. नंबर 1, alkane. लिहा अल्केनची डेफिनेशन. द aliphatic saturated hydrocarbon containing carbon single bond, carbon dash carbon single bond is known as alkane. जनरल फॉर्म्युला लिहा बोर्डावरला. CnH2n+2 आणि त्याच्या खाली एक्झाम्पल म्हणून लिहून घ्या CH3-CH3 इथेन. परत हेडिंग टाका. नंबर 2, अल्कीन. लिहा डेफिनेशन. The aliphatic unsaturated hydrocarbon the aliphatic unsaturated hydrocarbon containing कार्बन कार्बन डबल बॉन्ड is known as alkene. जनरल फॉर्मूला CnH2n. एग्जाम्पल CH2 डबल बॉन्ड CH2 इथेन. नंबर 3 टाका. अल्काइन. द aliphatic unsaturated hydrocarbon the aliphatic unsaturated hydrocarbon containing कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड containing कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड is known as alkyne. जनरल फॉर्मूला CnH2n-2. एग्जाम्पल CH ट्रिपल बॉन्ड CH इथाइन. झालं लिहून घेतलात. एक छोटा सा क्वेश्चन है. व्हाई
alkanes are called paraffins. PARAFFINS. या अल्केन्सला पॅराफिन्स का बरं म्हणतात? कारण अल्केन मध्ये कार्बन कार्बन मध्ये सिंगल बॉन्ड असतो, कार्बन हायड्रोजन मध्ये सिंगल बॉन्ड असतो आणि ते लेस रिॲक्टिव्ह असतात, मोर रिॲक्टिव्ह नसतात, म्हणून त्यांना पॅराफिन्स असं म्हणलेलं आहे. क्वेश्चन लिहून घ्या अगोदर. व्हाय अल्केन्स आर कॉल्ड पॅराफिन्स? लिहा खाली उत्तर. अल्केन कंटेन कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड. अल्केन कंटेनिंग कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड कॉमा कार्बन हाइड्रोजन सिंगल बॉन्ड they have chemically less reactive, they have chemically less reactive to other chemicals, hence they are called पॅराफिन्स. तर आज आपण इथपर्यंतचा भाग बघूया, राहिलेला भाग नेक्स्ट पिरियड मध्ये बघू.